तर आतापर्यंत आपण बघितलं आहे स्टॉक मार्केटचं बेसिक्स. म्हणजे बेसिकमध्ये कॅन्डल्स कसे असतात, स्टॉक मार्केट म्हणजे काय, शेअर मार्केटचं दुसरं नाव आहे स्टॉक मार्केट. तर शेअर मार्केटमधले शेअर्स म्हणजे काय, ते कसे फॉर्म होतात, हे सगळं आपण काल डिटेलमध्ये बघितलेलं आहे. आणि त्याच्याबद्दल तुम्हाला काय डाऊट्स असलं तर तुम्ही ते रेकॉर्डिंग परत एकदा बघून घ्या, क्लिअर होईल. आता आपण थोडंसं ॲडव्हान्स बेसिकमध्ये जाणार आहे. म्हणजेच मी काल तुम्हाला बोललो की असं स्टॉक मार्केट असते, असं तयार झालं, त्यामध्ये असं काम करायचं लागते. परत आता तुम्हाला सांगितलं NSE BSE, त्यामध्ये सेन्सेक्स निफ्टी. आता यामध्ये निफ्टी 50 मधले जे बेस्ट 50 स्टॉक्स आहेत त्याच्या काही स्टॉक्समध्ये आपण काम करणार, बरोबर, सुरुवातीला. म्हणजे आता मी तुम्हाला इथे ऍस्पेक्ट सांगायच्या आधी रेग्युलर मार्केट आणि फ्युचर ह्यामधला फरक सांगेल. तर आता रेग्युलर मार्केट तुम्ही बघू शकताय, इथं नोकरीचा किंवा आता उदाहरणार्थ घेऊया मारुतीचं, तुम्हाला रिटेल मार्केटमध्ये जाऊन 100 क्वांटिटी जर घ्यायच्या झाल्या तर तुम्हाला कितीला बसतात, 73,000ला तुम्हाला ह्या बसतात. आता उदाहरणार्थ इथं एक तुला बिस्किट पुड्याचं आता सांगितलं तुम्हाला की ह्या दुकानात जाऊन घेतला 10 घेतला तरी तो 5 रुपयानंच देणार, पण होलसेलमध्ये घेतला तर तो तुम्हाला 5च्या इथं म्हणजे 4 रुपयाला एक देणार, म्हणजे तुम्हाला तिथं जास्त कमी पैसे लागणार. तर आता मी इथं मारुती फ्युचर ॲड करतो. रिटेल मार्केटमध्ये बघितला किती रुपयाला, आता मारुती मे फ्युचर दिसतंय. फ्युचर मार्केटचे काही फरक आहेत ते मी हळूहळू सांगतो. आता पहिला बायचं बघा, ह्याच्या 100 क्वांटिटी किती रुपयाला मिळतात, 91,000. एक मिनिट, $91,000. 91,000. आपण मगाशी किती काढलेल्या, 73,000. तर जसं आता फ्युचरचं आणि रेग्युलरचं एक उदाहरण द्यायचं झालं तर बघू शकता, नोकरी म्हणजे एक रिटेल मार्केटमध्ये जाऊन इक्विटी कॅशमध्ये जाऊन जर नोकरीच्या तुम्ही 125 क्वांटिटी घेतल्या तर तुम्ही इथं बघू शकताय 68,000ला तुम्हाला 125 क्वांटिटी मिळतात. आत्ता उलट दाखवलेलं. थोडक्यात फरक लक्षात आला तुझ्या. तुला रेग्युलर फ्युचर मार्केटला जर काम करायचं झालं तर फ्युचर मार्केटमध्ये तुला लॉट घ्यायला लागणार, खरं स्वस्तात भेटणार. म्हणजे इन्व्हेस्टमेंट तुझी ऍक्च्युअलमध्ये जास्त असणार, खरं त्या क्वांटिटीनुसार ती इन्व्हेस्टमेंट कमी असणार. रिटेलमध्ये कसं तू एक क्वांटिटी घेऊ शकतेस, म्हणजे इथं जाऊन तू एक बिस्किट पुडा घेऊ शकतेस. होलसेलमध्ये जाऊन एक बिस्किट पुडा माग, एक तर देणार नाहीत आणि दिला तर तुला त्याच रेटमध्ये देणार. पण इथं तुला तसं नाही, दिलं तर ते लॉटच घ्यावे लागतात. तर तसं येतं. आणि आता तुला सांगतो इक्विटी कॅशचा आणि फ्युचरचा फरक काय. तर इक्विटी कॅशमध्ये जर तू गेलास तर हा कोणता पण स्टॉक घेतलास, समज आता नोकरीचा स्टॉक आहे, तू बाय केलास, समथिंग तुला ज्या काही प्राइस पाहिजे त्याला तू बाय केलास, तू डिलिव्हरीला जर बाय केलास आयुष्यभर होल्ड करू शकतेस. म्हणजे त्याला काही लिमिट नाही, तुला हवं ते लिमिट, स्काय इज द लिमिट. इथं नोकरी फ्युचरमध्ये जर जाऊन तू बाय केलास तर इथं तुला फक्त 1 महिनाच होल्ड करायची परवानगी असते, कारण की तुला माहिती असते फ्युचरची एक्सपायरी असते 1 महिन्यानंतर प्रत्येकाचं फ्युचर. मग हे नोकरीचं असेल किंवा आता हे मारुतीचं मी तुला दाखवलं, हे मारुतीचं फ्युचर असेल, प्रत्येकाचं फ्युचर 1 महिन्यानं एक्सपायर होतं. मग आता तू म्हणणार मी यामध्ये काम कसं करायचं, तर तुला जवळजवळ इथं काम करायचं असेल फ्युचरमध्ये, समज आता तुला पैशाची काहीतरी म्हणजे हे कमी आहे आणि तुला फ्युचर म्हणजे जास्त क्वांटिटी पाहिजे, तू काय करणार, फ्युचरमध्ये घेणार. आणि समज आता 1 महिना होत झाला आणि तुला अजूनच होल्ड करायचा आहे, सिम्पली काय करायचं, 1 महिन्याच्या शेवटच्या दिवशी एक्सपायरीच्या दिवशी सेल करून टाकायचं आणि पुढच्या दिवशी परत मार्केटमध्ये येऊन बाय करायचं. ही प्रोसेस तुला महिन्याला करायला लागणार जर तू फ्युचरमध्ये काम केलास तर. रेग्युलर मार्केटमध्ये केलास तर 1 टाइम तुला ट्रेड मारावा लागणार, लाईफ टाइम काय त्याच्यामध्ये काय बघायचं नाही. आणि दुसरा फरक म्हणजे इथं जे चार्ट्स दिसतात फ्युचरचे आणि ह्याचे बऱ्यापैकी सेम असतात, फक्त 1-2 पॉईंट मागे पुढे होऊ शकतात. म्हणजे तू इथं जरी घेतलास तरी चालतंय, तिथं जरी घेतलास तरी चालतंय, कारण पार्लेचा बिस्किट पुडा इथं घेतलास तरी तोच, होलसेलमध्ये घेतलास तरी तोच. मी तुला उदाहरण का ते द्यायला लागलोय तुझ्या लक्षात, आपण घेण्याच्या डिपेंड वर, म्हणजे किती घेणार आहे त्याच्यावर ठरवायचं. राईट, किती घेणार त्याच्यावर ठरवायचं. जर तुझ्याकडे आता आहे बघ, इथं नोकरीचं फ्युचर आहे, तुला मिनिमम इथे किती दाखवल्यात क्वांटिटी ह्या 125, तर तुला मिनिमम एवढं घ्यावं लागेल किंवा ह्याच्या पट्टीत पुढे जास्त घ्यावं लागेल. म्हणजे आता तुला ह्याच्यापेक्षा एक्स्ट्रा पाहिजे असेल, मी इथे एक्स्ट्रावर क्लिक करतो बघ, 250, त्याच्यावर गेलं 375, सगळ्यात कमी 125, त्याच्या खाली जातच नाही. म्हणजे मला काय सांगायचं, ह्यामध्ये तुला नियम एकच, लॉट घ्यायला लागणार आणि लॉटनुसार, म्हणजे आता
समज तुला इथं 1 किलो तांदूळ पाहिजे देणार, होलसेल दुकानात पोतच घेणार, अजून पाहिजे असलं अजून एक पोतं देणार, त्यातलं काढून देणार नाही. तसं इथं तुला हे लॉट घ्यावे लागणार. आणि इथं बघ आता रेग्युलर नोकरीमध्ये किती तू राजेश किती पण टाक येतं, एक क्वांटिटी घे, 25 घे, 50 घे, तुला जेवढी पाहिजे तेवढं तू इथं घेऊ शकतेस. फक्त तुझ्याकडे तेवढा एकच नियम आहे, तुझ्याकडे तेवढा फंड पाहिजे. ही बेसिक गोष्ट क्लिअर आहे. आता नेक्स्ट बेसिक पॉईंट काय राहिलेला आपला, आता तुला ऍस्पेक्ट सांगायचे राहिलं. इक्विटी, कॅश आणि फ्युचर मधला फरक आता मी क्लिअर केला. क्लिअर आहे सगळे? तर आता मी तुला सांगेन इथं आता काय सांगायचं राहिलेलं, ऍस्पेक्ट्स. तर आता मी तुला बऱ्यापैकी बोललो की स्टॉक मार्केट म्हणजे काय, कसं काम केलं जातं, किंवा ऑर्डर्समध्ये फ्युचर म्हणजे काय असतं, रेग्युलर मार्केट म्हणजे काय असतं. तर आता मेन मी ऍस्पेक्ट्सकडे येतो. म्हणजे आता हे मी इन डिटेल तुला एक एक पार्ट सांगणार आहे, हळूहळू एकदम सगळं सांगणार नाही, फक्त एक तोंड ओळख म्हणून सगळे पार्ट्सची नावं सांगतो. ह्या मार्केटमध्ये, इंडियन मार्केटमध्ये तुला काम करायचं असेल तर आपले जे पहिले 4 प्रकार आहेत त्यांचं नाव आहे. पहिलं जे आहे इक्विटी, दुसरं जे आहे कमोडिटिव्ह, तिसरे जे आहे त्याला म्हणतात फ्युचर, जे मी आता तुला सांगितलेलं, आणि चौथं जे आहे त्याला म्हणतात ऑप्शन्स. आता यामधल्या तुला कोणत्या कोणत्याची नावं आधी माहित होती? इक्विटी, फ्युचर्स तेवढं माहित होतं. कमोडिटी आणि हे काय म्हणतात, कमोडिटी आणि ऑप्शन्स. मग ऑप्शन मध्ये 2 प्रकार येतात, ऑप्शन बाईंग एक आणि ऑप्शन सेलिंग एक. लिहिणार असलास पॉईंट्स तर लिही, नसलास तर नंतर रेकॉर्डिंग बघ तुझ्या ह्यानं कर. नाहीतर मग सरळ असं जरी केलास की नंतर म्हणजे रिपीट बघताना नोट्स काढल्यास तरी मला चालते. फक्त काढ, म्हणजे कसं आहे सगळं डोक्यात असण्यापेक्षा काय तर वहीवर असू दे, लिहिले की लक्षात राहते. त्यामुळे काढ, आत्ता नको. कालच्या पण काढ वाटलंस तर, आणि आजच्या पण काढ, आणि तिथं डेट्स लिहून ठेव. म्हणजे ह्या दिवशीचं हे, म्हणजे ह्या सेशनचं हे, म्हणजे तुला ते क्लिअर होईल आणि मला त्याचं फोटो दे, मला पण ते म्हणजे बरं पडते जरा. तर आता मी जे तुला प्रकार सांगितले, इक्विटी, कमोडिटी, फ्युचर, ऑप्शन बाईंग, ऑप्शन सेलिंग, म्हणजे मेन प्रकार आहे चौथा, तो आहे ऑप्शन. त्यामध्ये सब प्रकार 2 आहेत, ऑप्शन बाईंग, ऑप्शन सेलिंग. आता हे काय असतं तर तुला सांगतो, सगळ्यात सोपं मार्केट म्हणजे इक्विटी, 2 नंबर म्हणजे फ्युचर, 3 नंबर अवघड म्हणजे कमोडिटिव्ह, आणि सगळ्यात अवघड मार्केट म्हणजे ऑप्शन्स. कारण की कसं असतं, हे थोडंसं किचकट मार्केट आहे. तर मी तुला इक्विटी शिकवलं ना, तू काही स्ट्रॅटेजीज घेशील, काही म्हणजे रिस्क रिवॉर्ड, मनी मॅनेजमेंट घेऊन काम करायला लागशील. पण ऑप्शनमध्ये तसं नाही. ऑप्शनमध्ये आता तोंड ओळख करून देतो, टाइम डिके, गॅमा, थिटा, वेगा, त्यानंतर ओटीएम, एटीएम, आयटीएम, म्हणजे असे खूप प्रकार आहेत. ह्या सगळ्यांचा अभ्यास तुला आधी करावा लागतो. म्हणजे ओव्हरऑल जर विचार केलास तर तुला इक्विटी मार्केटमध्ये पैसा कमवणं सगळ्यात सोपं आहे. त्याच्यानंतर येणार फ्युचर मार्केट, कारण काहीच वेगळं नाही. इक्विटीला तुला ऑलरेडी सवय आहे, फक्त इथं फरक एवढाच की लॉट्स आहे. त्यानंतर कमोडिटिव्ह मध्ये सगळं सेम, फक्त कमोडिटिव्हची तोंड ओळख करून देतो, इन डिटेल तुला हळूहळू शिकवतो. आता इक्विटी शिकवणार आहे, त्याच्या आधी कमोडिटिव्ह काय आहे सांगतो. कमोडिटिव्ह म्हणजे काय, आता तुला मी जसं सांगितलं इक्विटीमध्ये काय काय, इक्विटीमध्ये काही सेक्टर्स ठरलेले आहेत. म्हणजे जसं फार्मा सेक्टर, फार्मा सेक्टरमध्ये काय काय आलं, सिप्ला, डॉक्टर रेड्डी, म्हणजे हे फार्मा रिलेटेड जे आहे ते ह्यामध्ये. दुसरं आलं ऑटो सेक्टर, मग ऑटोमध्ये काय आलं, मारुती आलं, किंवा त्यानंतर बजाज ऑटो आलं. म्हणजे हे जे आहेत सगळे ते ह्याच्यामध्ये ऑटो सेक्टरमध्ये असे कंपार्टमेंट्स ठरलेले, इंडस्ट्रियल सेक्टर्स वगैरे असे सगळे ठरलेले आहेत, आणि त्यामधले काही स्टॉक्स आहेत. इक्विटी. आणि आता कमोडिटीमध्ये काय असणार आहे, मी तुला कमोडिटीचं सांगायच्या आधी म्हटलं आता इक्विटीमध्ये काय काय सांगतो. तसंच आता कमोडिटीमध्ये काय आहे, कमोडिटीमध्ये फक्त जे आपले धातू आहेत ते सगळे कमोडिटीमध्ये. म्हणजे इक्विटीमध्ये रेग्युलर स्टॉक्स आणि कमोडिटीमध्ये सगळे आपले धातू. मग धातू म्हणजे काय थोडक्यात, गोल्ड, सिल्वर, कॉपर, हे जे सगळे असे मेन धातू आहेत आपले, ह्या सगळ्यांचे स्टॉक्स पण आहेत. जसं तू आता म्हणतोस की सोनं विकत घेऊया आपण, घरी ठेवूया, आणि म्हणजे इन्व्हेस्टमेंट म्हणून आपण सोनं घेतोय. का घेतोय, जुन्या काळात का पद्धत होती अशी, कारण सोन्याचा रेट वाढणारच आहे हे त्यांना माहित असते, त्यामुळे ते इन्व्हेस्टमेंट म्हणून घेऊन ठेवतात. तसंच इथं सोन्याचा स्टॉक आहे, सोन्याच्या स्टॉकची जी प्राइस आहे त्या प्राइसला आपण मार्केटमधनं सोनं विकत घेतोय. म्हणजे थोडक्यात हे पण सोनंच आहे. सोनं घेतलास काय आणि हे घेऊन ठेवलास काय एकच आहे, फक्त हे तुझ्या स्टॉकमध्ये राहील, ते तुझ्याकडे मॅन्युअली राहील, हा फरक आहे. तर इथं जे धातू राहतील, गोल्ड, कॉपर, सिल्वर, मग सिल्वरमध्ये सिल्वर मिनी ते वगैरे प्रकार आहेत, ते काय एवढे पडू नको. आणि सगळ्यात इथं महत्वाचं क्रूड ऑइल. तर इथं मी तुला क्रूड ऑइलच्या काही गोष्टी शिकवणार आहे, कारण की मी स्वतः क्रूड ऑइलवर फोकस्ड आहे. मी तुला कमोडिटिव्ह म्हणजे काय ओव्हरऑल सांगणार,
पण फोकस करणार क्रूड ऑइलवर, कारण की बाकीचे जरा स्टॉक्सची प्राइस म्हणजे हेवी आहेत सध्या खूप. आता तुला इथं जर मी दाखवलं दिसते गोल्ड जून फ्युचर, ऑगस्ट फ्युचर. जून फ्युचर आता मी ऍड केलेला आहे गोल्डचा. प्राइस किती आहे? 760 रुपये. आणि आता म्हणजे सोन्याची प्राइस काय चालू आहे आपल्या इथं? सेमच चालू आहे, बरोबर. जशी इथं प्राइस हलत असते तिथं तशीच प्राइस दुकानांमध्ये हलत असते. आता इथं एवढं महाग लागते. आता इथंच मी जर तुला क्रूड ऑइल दाखवलं, किती प्राइस चालू आहे? 4760. राईट. पण इथं तुला जर काम करायचं झालं कमोडिटी मार्केटमध्ये तर इथं तुला फक्त फ्युचर आहे. म्हणजे इक्विटीमध्ये तुला जसं रिटेल मार्केट आहे, 1 क्वांटिटी 2 क्वांटिटी, इथं तसं काहीच नाही आहे, फक्त फ्युचर आहे. तू आता जर इथं बघायला गेलास, इथं जर तुला बाय करायची झाली 1 क्वांटिटी म्हणजे 1 लॉट. आणि ह्यामध्ये काय आहे, बाकीच्या ज्यात लॉट असतात पण क्रूड ऑइल मध्ये बॅरल असतात. कारण क्रूड ऑइल म्हणजे काय? नैसर्गिक तेल. तर हे कशात असणार? बॅरल मध्ये असणार. तर हे तुला बॅरल्स विकत घ्यावे लागतात. म्हणजे ते तुझ्याकडे मॅन्युअली येत नाहीत, पण ते तुझ्याकडे ट्रेड्स येतात त्याचे. तर एक बॅरलची प्राइस बघ किती चालू आहे आता? 52,910. म्हणजे 53,000 तुला ह्याच्यासाठी अप्रॉक्सिमेट लागणार. जर मला आता इथं वाढवायचं झालं, 2 बॅरल मी घेणार, 2 लॉट्स. 2 लॉट्स घेतले तर 1 लाख. त्याची जी प्राइस आहे त्यामध्ये मी घेणार. म्हणजे थोडक्यात मी तुला आता कमोडिटीची एक तोंड ओळख केली. मी आता म्हणजे इन डिटेल त्यात घुसत नाही. तर आता हे जे ऍस्पेक्ट्स आहेत आपले मेन, त्याचं तुला कळालं काय? म्हणजे इक्विटीमध्ये कसं असणार आहे, कमोडिटी कसं असणार आहे, फ्युचर कसं असणार आहे आणि ऑप्शन कसं असणार आहे. फक्त सगळ्यांची तोंड ओळख आता झालेली आहे. क्लिअर आहे? चालते. मग आता मी इथं थोडंसं 1 मिनिट रेकॉर्डिंग थांबवतो. तर आता सायकोलॉजी म्हणजे काय? आता आपण बऱ्यापैकी स्टॉक मार्केटचं बेसिक बघितलं, तोंड ओळख झाली स्टॉक मार्केटची, स्टॉक मार्केट कसं वर्क करतं, यामध्ये काम कसं आहे, तुला एक अंदाज आला असेल. पण आता नेमकं म्हणजे मार्केटमध्ये काम करण्यासाठी लागतं तरी काय? 80% सायकोलॉजी आणि माइंडसेट क्लिअर लागतो. 10% स्किल, 10% सेटअप मी ऑलरेडी तुम्हाला दिलेलेच आहेत. स्किल हळूहळू आपण डेव्हलप करणार दोघं मिळून. जे मेन आहे ती आहे सायकोलॉजी म्हणजे काय? आपली थॉट पॉवर. आपण मार्केटकडे कशा व्ह्यूने बघणार आहोत किंवा कसं काम करणार आहोत, ह्याला म्हणायचं सायकोलॉजी. ही का क्लिअर पाहिजे? मला सांग, आता तुला 2 व्हीलर शिकायचे आहे. आता तू समज 2 व्हीलर शिकायचे आहे, तुझ्यात कॉन्फिडन्स लो आहे, तू शिकू शकशील कधी? नाही. किंवा तुला ती जगातली कितीतरी पटीनं अवघड गोष्ट वाटणार. माझ्यात कॉन्फिडन्स आहे, मी काय म्हणणार? सोप्पा आहे, मी तर शिकणार. आणि मी शिकणार 2 दिवसात. तुला तिथेच एक वेळ शिकणार नाही तर शिकलास तरी 1 महिना 2 महिने लागतील. हे कशामुळे शक्य झालं? सायकोलॉजी. माझी सायकोलॉजी काय आहे? हे सगळ्यात सोपं आहे आणि हे मला करायचं आहे. तर आता तुला मी इथं सायकोलॉजिकल काही पॉईंट सांगणार आहे. तर फर्स्ट पॉईंट सायकोलॉजीचा असा आहे, मी आता तुला सांगितलं 80% सायकोलॉजी म्हणजे हे लागणार आहे. तर आता मी तुला सांगणार आहे, पहिला पॉईंट मी लिहून आणलाय तो आहे व्हाय स्टॉक मार्केट. म्हणजे आतापर्यंत मी तुला बेसिक काही गोष्टी बोललो, पण आता मी काही तोंडी गोष्टी बोलणार आहे. आणि ह्यानंतर आता तू काय करायचं आहे, एक वही घालायची आहे. म्हणजे अशी घातलं तरी चालेल, फक्त त्या फील्डसाठी असावी, म्हणजे शेअर मार्केट. त्याच्या व्यतिरिक्त त्या वहीमध्ये काहीच नको. तर व्हाय शेअर मार्केट? आता मला सांग, तुझं काय मत आहे? शेअर मार्केट का केलं पाहिजे? पैसे. अजून काय? आपला इन्कम बेस, आपलं साईड इन्कम. अजून तेवढंच. ठीक आहे. तर आता थोडक्यात मी चार्टवर काही गोष्टी म्हणजे ड्रॉ करून दाखवतो. थोडक्यात व्हाय स्टॉक मार्केटमध्ये जर मी गेलो तर तुला मी तू कशाकडे बघणार? पहिला व्हॉट, म्हणजे का करायचं तुला, म्हणजे काय पाहिजे? तू म्हणलास मला पैसे पाहिजे, सांगितलंस मनी, राईट. दुसरा जो याच्यात येणार तो हाऊ. आता तुझं मत आहे तुला पैसा कमवायचा आहे, कसा? तू म्हणणार शिकून, काम करून. आणि आता तिसरं व्हाय हा पॉइंट वेगळा आहे थोडा. थोडक्यात एक उदाहरण देऊ तुला. तू आता जे मला उत्तर दिलंस ते व्हॉटचे दिलंस.
ह्याचा रिझन सांगतो. आपण जो नॉर्मल माणूस विचार करतो तो असा करतो, असा येतो खाली. पण जर तुला ट्रेडर बनायचं असेल तर तुला असा विचार करावा लागेल. ह्याचं सांगतो, एक उदाहरण देतो. समज आता तुला तुझं वेट जास्त आहे, म्हणजे एक उदाहरण म्हणून तुझं 100 किलो वजन आहे. तुला काय करायचं आहे, आता तुझं इथं वॉट क्लिअर आहे, मला काय करायचं आहे, माझं 100 किलो वजन आहे, मला 80 किलो करायचं आहे. म्हणजे मला अजून माझं 20 किलो वजन कमी करायचं आहे. तर आता हाऊ, तू म्हणणार मी जिमला जाणार, डाएट करणार, बरोबर. तू म्हणणार मी जिमला जाणार, डाएट करणार. तुझं क्लिअर आहे की हाऊ कसं करायचं आहे. आता व्हाय, तू म्हणणार की हा म्हणजे वेट जास्त आहे किंवा मला कमी वाटायला, म्हणजे कमी करायचं वाटायला लागले म्हणून करायचं आहे, त्याचं असं वेगळं काय नाही आहे, फक्त मला त्यासाठी कमी करायचं आहे. पण जर तुझा हा व्हाय क्लिअर झाला तर हे जे पॉईंट्स आहेत हे तुझ्यासाठी इझी होऊन जातील. कसं सांगतो, तुझा पहिला सगळ्यात पॉईंट क्लिअर पाहिजे तो व्हाय. व्हाय क्लिअर असेल तर हे पॉईंट्स हळूहळू म्हणजे लगेच होतात. म्हणजेच थोडक्यात आता तू सुलतान पिक्चर बघितलायस. आता हरियाणा तुला माहित आहे कशासाठी फेमस आहे, कुस्तीसाठी. तिकडे जास्त कुस्ती असते किंवा ऊसाचं शेत जास्त आहे, बरोबर. तिकडे कुस्ती जास्त आहे. सुलतान पिक्चरमध्ये जो सुलतान म्हणजे काय करायचा, केबलचं काम वगैरे करायचा. कुस्तीचं गाव आहे, तर कुस्तीचा त्याचा संबंध होता काय, नाही. कारण जेव्हा त्याला एका मुलगीने येऊन कानपाडीत वारली, त्याचं व्हाय क्लिअर झालं की नाही मला आता हे करून दाखवायचं आहे. म्हणजे तो आतनं पेटून उठला की मला आता हे करूनच दाखवायचं आहे. त्यानंतर त्यानं ते केलं. तसंच येत आहे, तुला आधी व्हाय क्लिअर करायचा आहे. व्हाय म्हणजे काय, तुला आता व्हाय मध्ये तुझे जे काही पॉईंट्स असतील, तू जसं म्हणलास मला पैसा पाहिजे, ली पॉईंट नो डाऊट. पण पैसा पाहिजे त्याच्या आधी तू इथं पैशाला असं ली, मला मनी फ्रीडम पाहिजे, मला टाइम फ्रीडम पाहिजे. म्हणजे थोडक्यात आता जर तू बाहेर बघितलास, आता तू जो काही बिझनेस करतोयस, आता मी क्लिअर बोलतो, जो काही बिझनेस करतोयस तुला माहिती आहे हा बिझनेस तू कशासाठी करतोयस, पैशासाठी करतोयस. पण तुला पण माहिती आहे की ह्या बिझनेसमधनं तू असं ऍक्च्युअली म्हणजे लाखो रुपये कमवणं जे की म्हणजे पॉसिबल आहे पण खूप कष्ट आहे. पण जर तू इथं बघितलास तर त्याच्यापेक्षा कमी कष्ट आहेत आणि रिझल्ट पण आउटपुट पण चांगले आहेत. तर इथं मनी फ्रीडम आहे, टाइम फ्रीडम. आता तू समज कामावर गेलास किंवा आता काकी जॉबवर गेल्या किंवा माझा भैया जॉबवर गेला, तर जॉबवर गेल्यावर त्यांनी सकाळी 10 ते रात्री 6 काम केलंच पाहिजे, त्याशिवाय त्यांना हे नाही. मग तिथं टाइम फ्रीडम त्यांना मिळत नाही. पण इथं तसं काहीच नाही. इथं दिवसातला अर्धा तास, 1 तास, 2 तास किंवा तू ट्रॅव्हलिंगमध्ये समज ट्रॅव्हलिंगमध्ये पण मोबाईलवरनं तू काम करू शकतेस. म्हणजे इथं टाइम फ्रीडम पण खूप आहे. म्हणजे तुला आधी हे क्लिअर पाहिजे की का शेअर मार्केट तुला करायचं आहे. यामध्ये टाइम फ्रीडम आहे, मनी फ्रीडम आहे, तुला कष्ट कमी आहेत किंवा फक्त घरात बसून पैसा आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं आताच्या काळात, कोरोनाच्या काळात. किंवा बाहेरचं मार्केट कसंही चालू दे, तुला माहिती आहे की तू म्हणलास माझं पण काम बंद आहे, काय फरक नाही पडला पाहिजे. कारण की हे चालू राहणार आहे. आपल्या इंडियाची इकॉनॉमी याच्यावर चालते, भारताची अर्थव्यवस्था याच्यावर चालते, हे कधीच बंद नाही पडू शकत. उदाहरण आता देतो एक व्हायचं, म्हणजे इथं मी का जास्त वेळ बोलायला लागलोय, तू म्हणशील आता मला सेटअप सांगितले, हे कशाला जास्त सांगायला लागलायस. कारण हे सगळ्यात महत्वाचं आहे. ऍक्च्युली आजचा आपला मेन टॉपिक हा आहे. तर आता एक उदाहरण देतो. आता आपण ऑलरेडी म्हणजे तू ऑलरेडी बेकरी टाकलेलास. आता मला सांग बेकरी टाकायला मिनिमम खर्च किती येतो एखादा ट्रॅडिशनल बिझनेसला? 1.5-2 लाख रुपये. 2 लाख. मी आता 2 लाख धरून चालतो. ओके. तर आता मला सांग तिथं 2 लाख इन्व्हेस्ट करून तुला तिथं महिन्याला 1 लाख, 2 लाख, 1.5 लाख कमवायचा चान्स आहे? नाही आहे. परत मला सांग तिथे अर्धा ते 1 तास बसून चालेल? नाही. पण तेच जर कम्पेअर केलास तू ह्या बिझनेसशी, तर तुझ्या लक्षात येईल तुला बाहेर कोणताही ट्रॅडिशनल बिझनेस टाकायचा झाला लाखांमध्ये इन्व्हेस्टमेंट लागते. पण शेअर मार्केट ही अशी गोष्ट आहे, इथं तू मिनिमम इन्व्हेस्टमेंटमध्ये जास्तीत जास्त रिटर्न्स कमवू शकतोस. म्हणजे जसं मी तुला सांगितलं की बाबा 20,000वर 500 रुपये तरी तू पर डे कमवू शकतोस. हे बेकरीमध्ये पॉसिबल नाही. तिथं 2 लाखावर 5,000 पर डे पॉसिबल नाही. पण ह्या बिझनेसमध्ये 2 लाखावर पर डे तू 5 ते 10,000 रुपये कमवू शकतोस. ते कसं मी हळूहळू तुला शिकवणार आहे. आणि दुसरा पॉईंट मला त्या ट्रॅडिशनल बिझनेसच्या ज्यातनं एक सांगायचा आहे, तिथं तुला माहित आहे सकाळी 7 ते रात्री 10 फुल टाइम बसायला लागणार, तेव्हा तुला तिथनं काहीतरी आउटपुट्स येणार. आणि त्याच्यासाठी पण तुला माझ्या 3 वर्ष तुला पहिला थांबावं लागणार, अपेक्षा ठेवून चालणार नाही. पण ह्या बिझनेसची जर तू क्लिअर केलास तर तुझ्या लक्षात येईल इथं असं काही नाही. इथं तू दिवसातनं आलास, तुला माहित आहे आता टायमिंग्स माहित आहे तुला, मार्केट कधी ते कधी ओपन असतं वगैरे? 9:30 ते 3 काय. सकाळी 9:15 ते दुपारी 3:30 इक्विटी मार्केट. कमोडिटी मार्केट सकाळी 9 ते रात्री 11:30. म्हणजे बघू शकतोस केवढा टाइम आहे. या टाइम मध्ये तुला समज कधी अर्धा तास वेळ आहे तरी देखील तू काम करू शकतोस. समज तुला 9:30 ते 10 वेळ आहे तरी देखील तू काम करू शकतोस. 11 ते 12 वेळ आहे तरी देखील करू शकतोस. फुल टाइम असेल तर सोन्याहून पिवळं.
म्हणजेच थोडक्यात मला यातनं हे क्लिअर करायचं की तुला ट्रॅडिशनल बिझनेस करायचा असेल तर तुला इन्व्हेस्टमेंट्स पण आहेत आणि हे पण टाइम पण खूप लागणार. पण इथं जसं नाही, ते इन्व्हेस्टमेंट्स पण कमी आहेत आणि टाइम पण कमी लागेल. मी एवढं काय सांगायला लागलोय, व्हाय क्लिअर केलास तरच यामध्ये तू ट्रेडर बनणार. आता तुला काय करायचं आहे, मेन गोष्ट आज एक वही घालायची आहे. म्हणजे आज असाइनमेंट आपण एक घेऊया. यामध्ये पहिलं पेज स्टॉक मार्केटच्या तुझ्या त्या वहीचं व्हाय क्लिअर पाहिजे. त्यासाठी असं लिहायचं व्हाय स्टॉक मार्केट आणि त्याच्या खाली तुझी बेस्ट 30 रिझन लिहायची. काय पण असू दे, फालतू असू दे, चांगले असू दे, तुझ्या ज्या काही अपेक्षा असतील स्टॉक मार्केट, तुला पैसे कमवायचे आणि पैशामध्ये समज तुझं काहीतरी ड्रीम आहे की तुला काहीतरी घ्यायचं आहे, समज XYZ, किंवा तुला काहीतरी करायचं आहे, तुला समज सारखं कुठेतरी फिरायला जायचं आहे, तुला आउट ऑफ इंडिया जायचं आहे, तुला प्लेनमध्ये काय जे काही ड्रीम्स आहेत पहिले 30 म्हणजे आज लिही, मला उद्या दाखव, म्हणजे 30 ड्रीम्स लिहायचे. हे का, जेव्हा जेव्हा ती तू वही उघडणार सगळ्यात पहिला तुझ्यासमोर ते येणार, जेणेकरून तुला जरी कधी तू थोडा निगेटिव्ह जरी झालास तरी तू क्लिअर होणार की नाही आपल्याला ह्यासाठी हे करायचं आहे. त्यासाठी तुला पहिला व्हाय क्लिअर करायचा आहे. त्यासाठी मी जे आता असाइनमेंट सांगितले ते करायचे आहे. आता पुढचा प्रश्न आला हाऊ. जर तू व्हाय क्लिअर केलास तर हे ऑटोमॅटिकली होणार. आता हाऊ मध्ये काय, हाऊ मध्ये तू ट्रेडिंग करणार, ट्रेडिंग मधले स्किल्स शिकणार, गट फिलिंग शिकणार, परत हळूहळू सायकोलॉजी शिकणार आणि तू हाऊ मध्ये क्लिअर होणार. त्याच्यानंतर जो तुला आउटपुट पाहिजे होता, जे तू वॉट मध्ये बघितलेलास, हे केल्यावर ऑटोमॅटिक ते झालं का नाही, हिथं क्लिअर झालास, ओके, हिथं फोकस झाला, हे बाय डिफॉल्ट येणार. म्हणजे ट्रेडिंगमध्ये आता जे माझे गुरु होते की नाही आधी, म्हणजे मी बाहेर आउट ऑफ म्हणजे कोल्हापूर जाऊन शिकलेलो, आधी 26,000 फी देऊन फक्त 2 दिवस शिकून आलेलो. फक्त 2 दिवसासाठी मी 26,000 रुपये दिले. त्या माणसानं म्हणजे त्या माझ्या गुरूंनी मला त्यावेळी फक्त इतकं सांगितलेलं, पैसा या फील्डमध्ये जर तुमचा फोकस ह्याच्यावर असला ना, तुम्ही कधीच ट्रेडर नाही बनू शकणार. नो डाऊट तुम्ही ह्याच्यासाठीच आला, नो डाऊट तुम्हाला हेच मिळवायचं आहे, पण फोकस ह्याच्यावर आला ट्रेडर बनू शकणार नाही. तुमचा फोकस व्हायवर पाहिजे. पैसा बाय डिफॉल्ट येणार, जे मी आता तुला क्लिअर केलं. आपला फोकस असतोय इथनं खाली, तो असा न ठेवता इथनं वर ठेव, तुला हे सगळं बाय डिफॉल्ट मिळेल. हे फक्त सगळ्यात महत्वाचं क्लिअर कर. आता हे तुला क्लिअर आहे आतापर्यंत मी जे काही बोललो सायकोलॉजीमध्ये. आता सेकंड पॉईंट यामध्ये हे होता, ठीक आहे. तर आता मी प्लॅटफॉर्म बाबत काय तर बोलेन, म्हणजे आपल्या स्टॉक मार्केटच्या प्लॅटफॉर्म बाबत. जसं मी तुला ऑलरेडी मी एक उदाहरण दिलेलं आहे, म्हणजे ट्रॅडिशनल बिझनेस आणि हा बिझनेस. त्यामुळे तुला हा प्लॅटफॉर्म किती पॉवरफुल आहे याचा अंदाज आला असेल. बाहेरच्या कोणत्या पण बिझनेसमध्ये तुला जर सेट व्हायचं असेल तर खूप स्ट्रगल आहे. इथं पण आहे नो डाऊट, पण इथं घरात बसून आहे, सिक्युरिटी आहे तुझी. आणि जर बघितलास, आता कोरोनाच्या काळाचं उदाहरण घेतलास तर बघू, एक उदाहरण देतो. एखाद्या माणसानं काय केलेलं, कोरोनाच्या आधी शून्यापासून विश्व निर्माण करायला सुरुवात केली. ती प्रायव्हेटमध्ये जॉब करत होता, बेसिक फील्डपासून काय ऍडव्हान्स फील्डपर्यंत गेला, एक मॅनेजर बनला. त्यानंतर कंपनीला लॉस व्हायला लागला, कोरोनामुळे सगळं बंद पडायला लागलं. त्या माणसाला तिथलं काढून टाकण्यात आलं. म्हणजे आता तो परत शून्यात आला. पैसा थोडाफार मागा असेल पण नो डाऊट तो करिअरच्या अँगलनं शून्यात आला. आता कोरोना गेला, कोरोनानंतर परत तो आता जॉब हुडकाय चालू करणार, परत तो छोट्या पोस्टपासून हळूहळू वरची पोस्ट मिळवायला लागणार. म्हणजे जर तू नीट लक्ष दिलास तर कोरोनाच्या काळामध्ये त्यानं त्याच्या आयुष्यातलं खूप काही गमावलं. पण जर तू इथं लक्ष दिलास तर इथं तुझ्याकडे गमावण्यासारखं काहीच नाही. इथं लागतं काय, इथं तुला काम करण्यासाठी कोणतंही सर्टिफिकेट लागत नाही, कोणतीही डिग्री लागत नाही. इथे तुला काम करायला फक्त आणि फक्त लागतं तर काय, ते आहे ही गोष्ट सगळ्यात महत्वाची, त्याला आपण म्हणतो नॉलेज. नॉलेज जर असेल ह्या बिझनेसमध्ये तर तुला बाकी कोणतीही गोष्ट इथं लागणार नाही, फक्त नॉलेज. आणि नॉलेज घेतल्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट ती आहे एक्सपिरियन्स. तो तुला स्टेप बाय स्टेप येणार, एका दिवसात एका रात्रीत तो येणार नाही. अनुभव कुठला पण घ्यायचा असला तर हळूहळू येतो. जसं आपण म्हणतो की आपल्या आई वडिलांना किंवा आजी आजोबांना सगळ्यात जास्त अनुभव आहे, आपण त्यांची एक म्हणजे काय पण करायचं झालं त्यांना आधी विचारतं की बाबा हे करू का, कारण की त्यांना अनुभव असतोय. तसंच इथला अनुभव तुला स्टेप बाय स्टेप येत राहणार. तर आता मी तुला क्लिअर केलं की प्लॅटफॉर्म. आता ह्याच्याबाबत एक उदाहरण आहे माझ्याकडे, ते मी तुला देतो. समज आता प्लॅटफॉर्म तू म्हणशील प्रत्येक बिझनेसमध्ये किंवा प्रत्येक माणसाकडे काही ना काही तर प्लॅटफॉर्म आहे. जसं आता म्हणजे काकी हे आहेत गव्हर्नमेंट जॉबला आहेत, भैया गव्हर्नमेंट जॉबला आहेत, मी स्टॉक मार्केट करतोय, तू शिकायला लागलास म्हणजे तुझा दुसरा बिझनेस आहे टेम्पोचा वगैरे. तू म्हणशील प्लॅटफॉर्म तर सगळ्यांकडेच आहे. पण आता मला एक सांगायचं आहे, तुला जर टाइम फ्रीडम पाहिजे असेल, म्हणजेच आता तुझ्याकडे एक जगातली सगळ्यात चांगली बीज आहे, म्हणजे एक बी आहे जी जगात सगळ्यात महाग आहे किंवा सगळ्यात चांगली आहे. खरं त्याला गारज वातावरण लागते.
मग तू विदर्भात लावून चालणार आहे का? नाही. तुला ती कुठे लावावी लागणार? थंड हवेच्या ठिकाणीच, महाबळेश्वर म्हण किंवा सिमला वगैरे. म्हणजे स्ट्रॉबेरी थंड हवेचं हे आहे, त्याला व्हॅल्यू पण जास्त आहे मार्केटमध्ये. खरं ते सगळीकडे पिकतं का? नाही. त्यासाठी एक ठराविक ठिकाण आहे, तिथंच त्याला जावं लागतं. तसंच आहे तुमचं हे बीज खूप मोठं आहे, पण ते बीज व्यवस्थित ठिकाणी जर पेरलंच गेलं नाही तर त्याचं काय म्हणजे जास्त तुम्हाला हे पडणार नाही. म्हणजे जगते, कोण पण जगतंय, नॉर्मल माणूस पण जगतोय, मिडल क्लास पण जगतोय आणि श्रीमंत माणूस पण जगतोय. आपल्याला तिकडं वळायचं आहे. त्यासाठी तुमच्या पहिल्यांदा आपल्याला इथं माइंड बदलायचं आहे. आपल्याला इथं पेरणी सुरुवात करायची आहे. कारण की आज पेरलं, आता कोई आपल्या आई वडिलांनी किंवा आजोबांनी आपल्या रानात पेरले असेल तर त्याची फळं आपण खातोय, त्यांना मिळालेली नाही. तसंच इथं आपल्याला आजपासून पेरायला सुरुवात करायची, तेव्हा कुठं 2-3 वर्षांनी इथं उगवणार आहे काहीतरी आणि आपण खाणार. तर आता ह्या काही बेसिक गोष्टी होत्या ह्याच्या प्लॅटफॉर्म बाबत. आता डेव्हलप इंटरेस्ट इन ट्रेडिंग, बऱ्यापैकी आता सायकोलॉजी मी क्लिअर केलेलं आहे. जरा तुला रिपीट काही गोष्टी होतील पण मॅनेज कर, कारण की कसं आहे, हे महत्वाचं आहे, हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. मी त्यामुळे एवढी ताकद लावून इथं बोलायला लागलोय. हे जमलं तर ट्रेडिंग खूप सोपं आहे. टेक्निकल गोष्टी नो डाऊट मी एकदा सांगेन, समज नाही 10 वेळा सांगेन, तुला समजतील. कारण हे जर तू स्किप केलास तर त्या टेक्निकल गोष्टींचा उपयोग नाही. तर आता डेव्हलप इंटरेस्ट इन ट्रेडिंग म्हणजे काय थोडक्यात? तू म्हणणार आता ऑलरेडी तुला इंटरेस्ट आहे, तू आलायसच. मला काय म्हणायचं आहे, डेव्हलप इंटरेस्ट इन ट्रेडिंगचा अर्थ काय? आता तुला याचं बिहेवियर समजायला पाहिजे. मार्केटचं बिहेवियर इन द सेन्स काय सांगतो? समज आता मार्केट इथं ओपन झालंय, इथनं वर गेले, तू बघू शकतोस त्या दिवशी त्याने कितीतरी मोठी मोमेंटम केली आणि पुढच्या दिवशी पडलं. हे असंच का झालं? किंवा ह्या दिवशी पडलं तर पुढच्या दिवशी त्यानं जरा वर यायचा प्रयत्न केला, सेम डे परत पडलं, परत इथं साईडवेज जाऊन जरा वर यायचा प्रयत्न केला. हे काय आहे? मार्केटचं बिहेवियर आहे. आता जसं तुला माहित आहे काकींचं, म्हणजे मी उदाहरण देतो, तुझ्या मम्मीचं बिहेवियर कसं आहे, त्यांचा स्वभाव कसा आहे तुला माहित आहे. म्हणजे तू काय बोललास की त्या चिडणार, तुला माहित आहे. तू काय बोललास तर त्या कशा रिॲक्ट करणार तुला माहित आहे. खरं जर मी तुला बोललो की तिला एक व्यक्ती आहे कोणतरी, तिला मी तुझ्यासमोर आणलं, म्हणजे माझा मित्र आहे समज, त्याला आणलं, तुला कुठं माहित आहे त्याचा स्वभाव? तू काय करणार? तू शांत बसणार, तुला म्हणजे फॉर्मॅलिटीनं तू बोलणार. असं तू घरात जसं मम्मीशी बोलतोस तसं तिथं बोलणार नाहीस. ह्याचं रिझन काय? तुला मम्मीचं बिहेवियर माहित आहे. सेम येत आहे मार्केटचं पण एक बिहेवियर आहे. जसं माणसाचं एक बिहेवियर असते की बाबा माणूस त्या सिच्युएशनला तसा रिॲक्ट करतोय, तसंच येत आहे. जसं मार्केट इथनं पडल्यावर एवढे जास्त उचलायचा प्रयत्न करते, हे एक त्याचं बिहेवियर आहे म्हणजे मार्केटचं. तर यासाठी तुला काय करायला लागणार? इथं तुला इंटरेस्ट डेव्हलप करावा लागणार याच्या बिहेवियर, मार्केट समजून घेण्यावर. जास्तीत जास्त टाइम तुला चार्ट सोबत घालावा लागणार. जसं मी काल तुला बेसिक मध्ये क्लिअर केलं, चार्ट हीच भाषा आहे मार्केटची. मार्केट तुला दुसरं असं काही सांगणार नाही. हे जे दिसतात ना तुला लाल कॅन्डल्स, हिरव्या कॅन्डल्स, हीच भाषा यायची. ही जर तुला जमली तर मार्केट तुला जमलं. तर थोडक्यात मी हा पॉईंट तुला क्लिअर केला की डेव्हलप इंटरेस्ट इन स्टॉक मार्केट. आता हे कसं करू शकतोस? एक पॉईंट मी बोललो बिहेवियर जाणून घेऊन, दुसरा पॉईंट बोललो चार्ट बघून सारखं एक्सपिरियन्स घेऊन, तिसरा पॉईंट तू सारखं याच्यावर म्हणजे युट्यूबवर नवीन व्हिडिओज बघू शकतोस की डेव्हलप इंटरेस्ट इन स्टॉक मार्केट, किंवा मोटिवेशनल व्हिडिओज बघू शकतोस स्टॉक मार्केट रिलेटेड, खूप आहे युट्यूबवर. म्हणजे जो टाइम आपण असा घालवणार आहे ना तो ह्यामध्ये घालव, ह्यामध्ये तुझा हळूहळू इंटरेस्ट वाढत जाईल. कारण जेव्हा मी ह्या बिझनेसमध्ये पडलेलो, खरं सांगतो मला तरी फारसा असा इंटरेस्ट नव्हता. फक्त एक ऐकलेलं की बाबा चांगला आहे किंवा पैसा कमवण्यासाठी चांगला आहे. वडील वारल्यानंतर मी ह्यामध्ये थोडं म्हणजे प्रयत्न केलता पडायचा. त्यानंतर मी विचार केला की बाबा काहीतरी असू दे, बघूया म्हणत मी सारखं युट्यूबवर एखादा व्हिडिओ बघायचो, हे करायचो ते करायचो. त्यातनं हळूहळू मलाच कळालं नाही की मी कधी एवढा डीप गेलोय. आता मी दिवसभर जरी चार्ट बघितला तरी मला कंटाळा येत नाही, कारण सुरुवातीच्या काळात अर्ध्या तासात पेंगायचो. ह्याला म्हणतात डेव्हलप इंटरेस्ट इन स्टॉक मार्केट. हळूहळू तुला ते जमेल, फक्त तू पेशन्सफुली राहा आणि कॉन्फिडेंटली राहा. स्किप करू नकोस. म्हणजे आता तुला कंटाळा आला की नाही, स्किप करू नकोस. तेवढ्या वेळासाठी जो परत ये, खरं ये, तुझा जो मोकळा टाइम आहे तो ह्यामध्ये घालव. मार्केट सारखं बघणे सांगितलेलं आहे. आणि आता बॅक टेस्ट करणे म्हणजे थोडक्यात काय, जसं बिहेवियर जाणून घेण्यासाठी मी तुला आता जेव्हा मी स्ट्रॅटेजी शिकवीन, समज माझी ही स्ट्रॅटेजी आहे, म्हणजे तशी काय नाही, मी उदाहरण सांगायला लावले. इथं मी सेलिंगला एंट्री देतोय, तर इथंच का देतोय? आदल्या दिवशी पण जायचं बघायचं तिथं काय झाले त्याच पॉईंटला डे लोला, पुढच्या दिवशी जायचं बघायचं काय झाले डे लोला इथं. म्हणजे तुला स्टॉक सोबत वेळ घालवायचा आणि त्याच्यावर आपली जी स्ट्रॅटेजी जी काही मी तुला शिकवणार आहे
त्या स्ट्रॅटेजी मागं अप्लाय करून त्या दिवशी काय झालं ते हे बघायचं आहे आणि ते वहीत लिहून घ्यायचं आहे. म्हणजे बॅक टेस्टिंग हे पण तुला मी पुढे पुढे शिकवणार आहे. हे हळूहळू तुला करायचं आहे. आणि आता उदाहरण देतो ह्याचं एक, डेव्हलप इंटरेस्ट का केला पाहिजे. आता तुझं एक गोल मला सांग. जसं मी आता तुला सांगितलं की तुझं व्हाय त्यामध्ये लिही. म्हणजे व्हाय म्हणजे काय, तुझे गोल्स लिही. ट्रेडिंगमधून तुला जे गोल्स पाहिजेत लिही. तुझं एक गोल आहे मनी म्हणजे एक मिनिमम सांग की बाबा तुला एक अपेक्षा किती आहे की बाबा तू एक वर्षामध्ये ट्रेडिंगमधनं किती रुपये कमवास. वर्षाला हां 5-6 लाख. मी तर लिहितो 10 लाख. ओके, मला सांग हे पहिल्या वर्षी पॉसिबल आहे काय. नाही, पण हळूहळू नक्कीच आहे. तर माझं उदाहरण असं आहे, 10 लाख तुझं गोल आहे. ह्याच्यासाठी तुझी प्रोसेस कुठं आहे बघ, इथनं आहे बरोबर. इथनं तू सुरुवात केलास, वर गेलास, काही रिट्रासमेंट्स येतील. कधी कधी तू लो फील करशील की बाबा नाही आज कंटाळा आलाय, परत जोमानं चालू करशील, परत जरासं रिट्रासमेंट घेशील, झोपशील किंवा कंटाळा आलाय परत जोमानं चालू करशील. जर असं चालू केलं तर नक्कीच तू एक दिवस 10 लाख कमवशील. आता मला एक सांगायचं आहे, ह्या प्रोसेसमधनं तुला एक सॅटिस्फॅक्शन मिळणार. 1 वर्ष झालंय तू 10 लाख कमवलास, तू म्हणणार हा बरं झालं, म्हणजे एक सॅटिस्फॅक्शन मिळालं. आता मला एक गोष्ट तुला विचारायची आहे, हेच 10 लाख मी तुला ह्या फेजला दिले, हेच 10 लाख मी ह्या फेजला दिले, तर काय फरक राहणार आहे ह्या 10 लाखाचा आणि ह्या 10 लाखाचा. हे मला तू एका म्हणजे तुझ्या व्ह्यूनं काय सांग, मी तुला क्लिअर करतोच. आत्ताच 10 लाख मिळालं तर मग हे करायचं म्हणजे मी कष्टच करणार ना तेवढं. राईट, मला काय म्हणायचं आहे. आणि दुसरा पॉईंट ह्यातनं असा होता, हे तुला मिळवायच्या 10 लाख हे गोल आहे, म्हणजे तुला आता कदर आहे त्या गोलची, त्या 10 लाखाची तुला आता कदर आहे. पण तुला काहीच न करता आता जर 10 लाख मिळाले, तू काय म्हणणार आहे, एकतर पहिला डायलॉग तुझा मिळालं आता कशाला करूया, गोल होता आधीच झाले. आणि दुसरा पॉईंट असा, मला सांग तू जेव्हा कष्ट करून 10 लाख कमवशील तेव्हा त्याचं काय करशील. काहीतरी तू आत्ता जरी म्हणलास फिरायला जाईल हे करीत ते करीत, नो, तू म्हणणार माझ्या वर्षाचं कष्ट आहे, मी काहीतरी प्रोडक्टिव्ह गोष्टीला घालीन. मग हे 10 लाखाचा मी कोणता तरी बिझनेस ओपन करीन किंवा कोणता तरी पॅसिव्ह इन्कमसाठी काहीतरी करीन किंवा FD करीन आणि त्यातल्या काही टक्के म्हणजे 10-20% गोष्टी मी एन्जॉयमध्ये घालवीन. पण जर इथंच 10 लाख तुला आले तर ह्याच्या पूर्ण उलटी कन्सेप्ट होणार. एन्जॉयमेंटला 80% पैसा जाईल आणि 20% पैसा तुझ्या FD किंवा बँकेत जाईल. म्हणजे मला ह्यातनं काय सांगायचं आहे, जर तू प्रॉपर प्रोसेसनं गेलास तरच तुला हे मिळणार. आणि जर ते तुला तेव्हा मिळालं तर तुला त्याची कदर राहणार. जर आत्ता मिळालं तर ते तसं होणार नाही. मी तुला का सांगालो हे, मी नो डाऊट आत्ता तुला सगळ्या म्हणजे ब्ल्यूप्रिंट्स देणार आहे, म्हणजे जे मार्केटमध्ये खरंच वर्क करते हे सगळं मी तुला देणार आहे. पण त्याच्यासोबत मी तुला का सांगायला लागलोय, तू टाइम स्पेंड कर, बॅक टेस्टिंग करते ह्यासाठी. मी जर इथं द्यायचं सोडून डायरेक्ट इथं दिलं काहीच उपयोग नाही. पण मी तुला ह्या प्रोसेसनं नेलं, मला हा रिझल्ट माहिती आहे, म्हणजे पैसे कमवायला मार्केटमध्ये काय लागते ह्यासाठी मी ऑलरेडी माझा टाइम घालवलेला आहे, केलेला आहे. मी नो डाऊट तुला ते सगळं देणार आहे, पण अशा स्टार्टामध्ये देणार आहे की तो एक म्हणजे एक मोल्ड देणार आहे, त्यामध्ये तुला सामान घालून तो मोल्ड बनवून बाहेर काढायचा आहे. मी फक्त तुला स्ट्रक्चर देणार आहे. मी तुला हे डायरेक्ट पण देऊ शकते कारण ही ऑलरेडी माझ्याकडे आहे, पण मी तुला काय देणार की बाबा हा हे असं करायचं आहे बघ, हे तू करून बघ, म्हणून मी तुला सांगणार. मग मी तुझ्याकडनं हे घेणार की अरे ओंकार हे असंच होते, मी तुला सांगणार हा हे असं होते, ह्याचा रिझन हे आहे. ह्या प्रोसेसला खरं तर आपल्याला वेळ लागणार आहे. ह्या बेसिक गोष्टी म्हण किंवा हे सगळं थोडं इझी आहे. जी प्रॅक्टिकल गोष्ट आहे तिला सगळ्यात जास्त आपल्याला टाइम लागणार आहे. तर मी बेसिकमध्ये तुला एक उदाहरण देऊन पण क्लिअर केलं की हे डेव्हलप इंटरेस्ट इन ट्रेडिंग प्रोसेसनंच का असावं. त्याच्यानंतर आता अंडरस्टँड मार्केट सायकोलॉजी, सगळ्यात लास्ट पॉईंट आहे हा आपल्या सायकोलॉजीचा आजच्या दिवसाचा, मार्केट सायकोलॉजी. तर आता मला तुला सांगायचं आहे मार्केट सायकोलॉजी म्हणजे काय. जसं मी ऑलरेडी आत्ता जर असं बोलताना ते पॉईंट्स कव्हर केलेत. जसं मी तुला बोललो की एका माणसाचं एक उदाहरण असते. आता मला सांग, आज तुला इथनं काट्यानीला तू पळत गेलास, तू काय करणार. इथनं काट्यानीला पळत गेलास आणि तिथं मी आलो आणि मी म्हणलं आता तू इथनं पुढे काय करणार. तू म्हणणार मी बसणार पहिला शांत. तू म्हणणार नाहीस मी आणि 10 किलोमीटर जाणार, मी दमलोय मी बसणार. तसंच इथं बघ, मार्केट जेव्हा पळतं ना कधी पण बघ, आता एक उदाहरण म्हणून बघ, इथं मार्केट पळाले बसले काय जरा शांत साईडवेज गेले, कुठला पण दिवस बघ, म्हणजे मार्केट जेव्हा पळतं ह्या दिवशी बघ, मार्केट जरासं खाली आलं आणि इथं बूम वर गेलं, इथं काय केलं जरा शांत झालं.
सेम कुठला पण दिवस बघतो. आता ह्या दिवशी जास्त पहिले नो डाऊट, पुढच्या दिवशी जरा इथं शांत होणार, वर गेलं जरा इथं बसलं नाही जरा पुढं जाऊन बसणार, लिहून देतो. हे बघ इथं शांत झाले या फेज मध्ये, इथं शांत झालं. हे मार्केट आहे. मार्केट म्हणजे काय, ह्याला तू एका माणसासारखं ट्रीट केलास तरच तुला हा बिझनेस कळणार आहे. जर तू म्हणजे नुसतं बघायचं म्हणून बघितलास नाही कळणार. हा फक्त बायर आणि सेलरचा गेम आहे. इथं तुला काय गोष्टी समजून घ्यायच्या की बायर कुठं आली, सेलर कुठं आले, सेलरचा स्टॉप लॉस कुठं असणार, मग तुझा प्रॉफिट कसा होणार. म्हणजे तुला प्राइस अनालाइज, प्राइस ऍक्शन समजून घ्यावी लागणार. ते मी हळूहळू तुला, म्हणजे हे टेक्निकल आहे आणि थोडीशी ऍडव्हान्स आहे. पहिला मी तुला टेक्निकल मध्ये सेटअप्स देणार, मग प्राइस अनालाइज, मग प्राइस ऍक्शन. हे सगळे पुढचे कन्सेप्ट आहेत. जे मी तुला अप ट्रेंड डाऊन ट्रेंड सांगितलं, हे सगळे प्राइस अनालाइजचे बेसिक पॉईंट्स आहेत जे मी तुला ऑलरेडी सांगितले आहेत. ते कळालेत ना. ठीक आहे. तर आता अंडरस्टँड मार्केट सायकोलॉजी मध्ये पहिला पॉईंट, मार्केट इज सुप्रीम. आता मार्केट इज सुप्रीम म्हणजे काय मला सांग. आता तू जर असा म्हणलास, थोडक्यात ह्याच्याकडे माझ्याकडे एक वाक्य आहे, कट युअर लुझिंग ट्रेड आणि होल्ड युअर विनिंग ट्रेड. ह्याचा अर्थ सांगतो. समज तू इथं ह्या पॉइंटला समज इथं सेल केलायस, ओके. तुला बिहेवियर दिसायला लागले मार्केटचे, इथनं वर जायला लागले. तू जर म्हणलास नाही इथनं खाली जायला पाहिजे, मी सेल केले नाही, किंवा मी प्रॉफिटमध्ये येण्यासाठी थांबणारच, मार्केटने काय केलं बघ, वर गेलं, खाली आलं, तुला दाखवलं की मी खाली पडावले, तुझ्या पॉईंट पर्यंत आलं, तिथनं काय केलं, बूम, इथं तुझा सगळं कॅपिटल संपलं. म्हणजे मला ह्यातून तुला हे सांगायचं आहे, मार्केट इज सुप्रीम. इथं तुला कसं काम करायचं आहे, मार्केटला समजून घेऊन काम करायचं आहे. इथं समज तू सेल केलायस, तुझा नो डाऊट स्टॉप लॉस इथं पाहिजे. म्हणजे मार्केट जरी वर जायला लागलं तरी तुझा इथं स्टॉप लॉस हिट होणार. इथं समज तू ₹2 लॉस घेऊन बाहेर पडलास, त्याच्यानंतर नो डाऊट मार्केट परत जरा खाली आले, परत वर गेले, इथं 500 पॉईंट वर गेलं, तू वाचलास कितीला, 480 पॉईंटला. 480 पॉईंट म्हणजे किती, समज तुझ्या 100 जरी क्वांटिटी असल्या तर याला इंटू 100 कर, किती आन्सर येईल, किती, 48,000. 48,000 रुपये तुझे वाचले. ह्याला म्हणायचं मार्केट इज सुप्रीम. मार्केटला तुला समजून घेता आलं पाहिजे. समज इथं तू बाईंग साईडला एंट्री घेतलायस, तुझा स्टॉप लॉस नो डाऊट इथं पाहिजे. म्हणजे स्टॉप लॉस ही सगळ्यात पहिली, म्हणजे जेव्हा तू ट्रेड घेणार आहेस ना, तुझं पहिलं काम असणार आहे स्टॉप लॉस लावणं. टार्गेट एक वेळ लावला नाही चालेल, स्टॉप लॉस लावणं सगळ्यात पहिलं काम आहे. कारण इथं तू काय डिसाईड करू शकतोस, तू दिवसातनं किती रुपये घालवू शकतोस जास्तीत जास्त, हे तू डिसाईड करू शकतोस. हे मनी मॅनेजमेंट मध्ये मी तुला क्लिअर करेन. आता मी बेसिक मध्ये फक्त सांगितलं. आता मार्केट इज सुप्रीम मध्ये बघू शकतोस, इथं जर मी बाय केलं तर मी इथं होल्ड करू शकतो, कारण मी प्रॉफिटमध्ये चाललोय, प्रॉफिटमध्ये चाललोय. इथनं मार्केट मला आपटू शकते, माझा इनो प्रॉफिट झाला की मी बाहेर पडायला पाहिजे. समज मी इथं सेल केलंय, मार्केट वर चाललंय, माझी पोझिशन गेली, माझं मनी मॅनेजमेंट गेलं, मी इथं बाहेर पडणार. कारण की मार्केट हे सुप्रीम आहे. म्हणजे मार्केटच्या वर कुणाचंही चालत नाही, मार्केट जे ठरवल तेच होणार आहे. आता इथं आपल्याला काय करायचं आहे, नो डाऊट मार्केट इज सुप्रीम. तुला काही गोष्टी शिकून घ्यायच्यात. आता समज इथनं मार्केट पडणार आहे, ओके, पडले, तुला काय करायचं आहे, मार्केट सुप्रीम आहे पण मार्केटच्या फ्लो मध्ये तुला पैसा कमवायचा आहे. मार्केटच्या अपोजिट फ्लो मध्ये तू पैसा कधीच कमवू शकणार नाहीस. आता मार्केटच्या फ्लो मध्ये पैसा कमवायचा आहे. म्हणजे इथनं मार्केट पडायला लागले, तुला इथं सेल करायचा आहे. जर तू सेल केलास, मार्केट हे सुप्रीम असलं तरी पण तू पैसा कमवणार, कारण तू मार्केटच्या फ्लो मध्ये चाललायस. म्हणजे आता जसं नदी आहे, नदीच्या अपोजिट फ्लो मध्ये पो आणि नदीच्या फ्लो मध्ये पो, फरक आहे ना, तोच फरक येत आहे. तर हा जो पॉईंट होता मार्केट इज सुप्रीम, हा कायम लक्षात ठेव. स्टॉप लॉस सगळ्यात पहिला लावणे आणि मार्केटच्या फ्लो मध्ये जायचा प्रयत्न करणे. ते कसं मी तुला स्टेप बाय स्टेप शिकवणार आहे, टेक्निकल आहे. त्याच्यानंतरचा पॉईंट आहे सेव्ह युअर कॅपिटल. तो पण आता मी यामध्ये क्लिअर केलाय बघ. सेव्ह युअर कॅपिटल म्हणजे काय, इथं मी तुला सांगितलं, एक उदाहरण दिले की तू सेल साईडला एंट्री घेतलायस, स्टॉप लॉस. आता स्टॉप लॉस कसा लावायचा हे मनी मॅनेजमेंट मध्ये सांगतो. म्हणजे ऑर्डर्स कशा प्लेस करायच्या, मनी मॅनेजमेंट कसं असावं, हे सगळं तुला सांगतो. पण मला एक बेसिक गोष्टी, म्हणजे तोंडी काही गोष्टी मला यातनं तुला सांगायच्या. मार्केटमध्ये तुला टिकायचं असेल तर तुला तुझ्या राजाला वाचवावं लागणार. आणि तुझ्याकडे तुझा राजा आहे म्हणजे काय, तुझा पैसा. ह्या बिझनेसमध्ये तुझा राजा तुझा पैसाच आहे. जसं आपण हे खेळतो, बुद्धिबळ खेळतो, बुद्धिबळामध्ये राजा मेला की काय होतंय, गेम ओव्हर. तसंच आहे इथं, तुझा राजा आहे तुझा पैसा, तुझा मनी हा तुझा राजा आहे, तो जर संपला तर तुझा गेम ओव्हर.
तुला संपवायचा नाही. मग तू कसा संपवायचा नाही त्यासाठी काय करायचं, तर त्याच्यासाठी तुला तुझं कॅपिटल सेव्ह करायचं आहे. मग ते कंपार्टमेंट, त्यासाठी काही कंपार्टमेंट पाडायचे हे मी तुला इन फ्युचर सांगतो. मी आता मार्केट सायकोलॉजी बद्दल एक बेसिक पॉईंट सांगायला लागलोय. तर आता ह्याच्या पुढचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे, मार्केटमध्ये जर तुला मोठं काम करायचं असेल तर सायकोलॉजी पहिला क्लिअर लागते. आणि सायकोलॉजी जर क्लिअर पाहिजे असेल, समज आता तू मार्केटमध्ये काम करायला आलायस, सुरुवातीला नो डाऊट तुला एक क्वांटिटीनंच काम करायचं आहे. एक क्वांटिटी. मी असं का म्हणतोय सांग, आता मी तुला जी गोष्ट देणार आहे त्याच्यावर मी दिवसाला समज 2,000 रुपये कमवतोय. मी तुला का म्हणते की तू 10 रुपयेच कमव. मला म्हणता येते ना की तू 2,000 कमव माझ्यासारखं, पण मी का तुला सांगायला लागली की तू एकच क्वांटिटीने काम कर. कारण की अजून तुझी जी सायकोलॉजी आहे ती 2,000ची बनलेली नाही आहे, ती हळूहळू बनणार. त्यासाठी तुला फ्लो मधनं जावं लागणार. एक क्वांटिटी, मग हळूहळू 5, मग हळूहळू 10, मग हळूहळू 15, मग 20. म्हणजेच थोडक्यात तुला इथं स्केरी मनी नको आहे आणि तुला छोट्या क्वांटिटीने स्टार्ट करायचं. तुझी सायकोलॉजी आधी क्लिअर करायची, त्यातनं एरर्स काढून घ्यायच्यात आणि हळूहळू तुझं मनी मॅनेजमेंट वाढवायचं आहे. आता स्केरी कॅपिटल का नको, समज तुझ्याकडे 10,000 आहे. एक उदाहरण देतो, तुझ्याकडे 10,000 आहे ट्रेडिंगसाठी, त्यातली तू रिस्क घेऊ शकतोस 5,000. एक उदाहरण म्हणून. ओके, रिस्क घेऊ शकतोस इन द सेन्स काय, हा पैसा तुझा गेला तरी तुला काय रिग्रेट वाटणार नाही, तुला काय चुकीचं वाटणार नाही. हा ठीक आहे, मग मी आधीच कॅल्क्युलेटेड होतं की एवढा पैसा जरी गेला तरी मला काय वाटणार नाही. वाढला तर तुला आवडणारच आहे, पण गेला तरी तू रिग्रेट करणार नाहीस कारण तुझं कॅल्क्युलेटेड आहे. आता मला तुला म्हणायचं आहे, तुझी अपेक्षा आहे 50,000ची. 50,000 मला इन्व्हेस्ट करायच्यात. तुझ्याकडे आहेत किती? तू काय केलास, 40% 40,000 रुपये व्याजाने घेतलास. मला सांग, नो डाऊट तू या 10,000 5,000च्या रिस्कवर जे काम करणार होतास तेच काम ह्या पैशावर करू शकशील का? ते व्याजाने घेतलं. राईट. म्हणजे हा तुझा स्केरी कॅपिटल आहे, स्केरी मनी आहे. म्हणजे ह्यातला 1 रुपयाला जरी धक्का लागला तरी तुला मनामध्ये दुखणार आहे. म्हणजे इथं 50,000 लावलास, यातले 40,000 दुसरे आहेत आणि इथं समज तू मनी मॅनेजमेंट न फॉलो करता 30,000 रुपये लॉस घालवलास, तू इथं खूप रिग्रेट करणार आणि तू 30,000 तुझा इथं लॉसच घालवणार कन्फर्म. ह्याचं रिझन असं आहे, तू जेव्हा इथं काम करायला मार्केटमध्ये उतरणार, तुझ्या डोक्यात काय असणार, नाही मला प्रॉफिट काढायचा आहे, मला ह्याचं व्याज द्यायचं आहे, मला ह्याच्या पैशावर आणि ग्रो करायचा आहे, मला जास्त पैसा कमवायचा आहे. म्हणजे इनडायरेक्टली तुझा फोकस कुठे जाणार, पैसा कमवण्यावर. आणि ज्याची इच्छा आहे ना मला पैसाच पाहिजे, मार्केट त्याला पैसा देत नाही. ही पहिला सायकोलॉजी मगाशी सांगितलेली क्लिअर कर. प्रोसेसच्या मागे लाग, पैसा बाय डिफॉल्ट येईल, पण पैशाच्या मागे लागलास काहीच होणार नाही, प्रोसेस पण होणार नाही आणि मार्केटमधनं मग आउट होणार. मग जर यासाठी तुला काय करायचं आहे, तुझं जे मेन कॅपिटल आहे ह्याच्यावर तुला ग्रोथ करत जायचं, त्याच्यावर तुझा पोर्टफोलिओ मॅनेज करायचा आहे, मनी मॅनेजमेंट करायचं आहे आणि हळूहळू ग्रोथ करायचं आहे. म्हणजे थोडक्यात स्केरी कॅपिटल लाईफमध्ये इथनं पुढे तुला कधीच यूज करायचं नाही की बाबा ज्याच्यावर तू व्याजानं आणशील किंवा कुणाचं तरी घेशील उधार आणि त्याच्यावर ट्रेडिंग करायलायस. नो, जे तुझ्याकडे आहे, असू देत ना 5,000, असू देत ना 10,000, म्हणजे तुझ्याकडे किती आहे मला माहित नाही, उदाहरण सांगतोय, असू देत की आता मी सुरुवातीला 1,000 रुपयानं काम चालू केलेलं माझ्या वेळी, असू दे की 1,000, काय फरक पडतोय, तुझंच आहेत ना, गेलं तर तुला कोण विचारायला येणार आहे, मालक तू आहेस याचा. पण हे जर गेले तो तुला विचारायला येणार आहे, तुझ्या घरात येणार आहे, का घालवलास, इथं तू कुठेतरी घाबरणार. सो स्केरी कॅपिटल इथनं पुढे कधीच वापरू नकोस बिझनेसमध्ये. आणि ह्याच्याकडे एका बिझनेस अँगलनं बघ. जसं की एक उदाहरण देतो, तू आता शाळा शिकलास, समज आता तू म्हणजे एक आपलं आता कॉलेज झाले, एक 11वी 12वी शिकलो, ह्याच्यासाठी लागले किती वर्ष, 2 इयर्स, राईट, 11वी 12वी. त्यानंतर मला सांग त्यातनं तुला आउटपुट काय आला, काहीच नाही. त्याच्या पुढे डिग्री तरी करावी लागेल, डिग्रीसाठी लागले 4 वर्ष, टोटल गेली किती, 10वी नंतर, 10वीच्या आधीचं बोलत नाही, 6 वर्ष. आताच मला सांग 6 वर्ष झाल्यानंतर एका कॉमन मॅनची अपेक्षा काय असते तुझ्या डोक्यानं, नोकरी म्हणजे जॉब. मला सांग काय पगाराची अपेक्षा असते त्याला सुरुवातीला, जेव्हा त्याची डिग्री होते, 23 वयाचा तो असतो, त्याची काय अपेक्षा असते की जॉब लागल्यावर मला पगार किती मिळावा, अपेक्षा असते पण त्यानुसार लगेच मिळेल. राईट. एक त्याची अपेक्षा जरी माप असली तर त्याची अपेक्षा पण एक मापात असत्या, 20,000 30,000, पण मिळतं किती, 10 15 8 5 10, राईट. तू इथं रिग्रेट करतो का, नाही. तू काय म्हणतो, मी नवीन आहे, आता मी फ्रेशर आहे, मला खूप वेळ लागेल, हळूहळू मी नो डाऊट जास्त पैसे कमवेल. मला एक सांगायचं आहे, इथं आपली ही जी सायकोलॉजी आहे ती ह्या बिझनेसमध्ये करायला लागणार, म्हणजे बिझनेस अँगल ह्यामध्ये आणायला लागणार स्टॉक मार्केटमध्ये.
जसं तुला माहित आहे की 2 वर्ष 11वी 12वी तुला करायलाच पाहिजे, 4 वर्ष डिग्रीला द्यायलाच पाहिजे, ह्याच्यासाठी तुला लाखो इन्व्हेस्टमेंट, म्हणजे आता मी इंजिनिअरिंगला आहे ना, मला एवढ्या सगळ्या गोष्टींसाठी मिनिमम एक 4 लाख तरी इन्व्हेस्टमेंट करावी लागणार. मला माहित आहे 4 लाख घालवल्यानंतर तिथनं मला डेली 4 लाख मिळवायचा चान्स नाही, वर्षाला 4 लाख मिळवायचा क्वचित चान्स आहे, तरी पण मी घालवणार. त्याच्यानंतर मी जॉबला जाणार, जॉब करणार 5-10 हजारावर, तरी पण मी रिग्रेट नाही करणार. पण इथं काय होते माझ्या लोकांचं, जेव्हा नवीन लोक येतात आणतात पहिला 5,000 रुपये, अपेक्षा असते 5,000वर मी महिन्याला एक 30,000 रुपये कमवाय. मला सांग, इज इट पॉसिबल? विचार कर, 5,000वर 30,000 मिळवायची तुमची इथं अपेक्षा आहे, कसं मार्केट तुम्हाला देईल? तुम्ही कशी अपेक्षा ठेवा, एक पर्सेंटेज ठरवा की बाबा हा 5,000 आणल्यात एका महिन्यात मला जे 20% आले तरी मोर देन इनफ आहे. 5,000वर व महिन्यात 1 आला, ह्याचा अर्थ काय? इथं 5 लाख आणले असते तर इथं किती असते? 1 लाख. राईट. म्हणजेच थोडक्यात इथं तुम्ही हळूहळू स्वतःला असं डेव्हलप करा, इथं जर तुम्ही 5 लाख आणला असता तर तुमचा इन्व्हेस्टमेंट रिटर्न वाढला असता. ह्याचं रिझन हे होतं की तिथं तुम्ही पर्सेंटेजच्या बेसिसवर काम केला. मार्केटमध्ये तुम्हाला पर्सेंटेजवर काम करावं लागतं. जसं मी सांगितलं की इथं तुम्हाला 5K वर 30,000ची अपेक्षा आहे, किती पर्सेंटेज झाले? 5,000ला 5,000 म्हणजे 100% झाले. 100% त्याच्या कितीतरी पटीने जास्त लोकांना अपेक्षा, आणि ही रियालिटी आहे. मला म्हणजे जी माझ्याकडे शिकतात ना, 80% म्हणतात की मला 10,000वर 40,000 50,000 कमवायची अपेक्षा आहे महिन्याला. कसं शक्य आहे सर? नाहीच आहे. तर इथं तुम्हाला पर्सेंटेजवर काम करायचं. 5,000वर महिन्याला लॉस प्रॉफिट होऊन, म्हणजे नो डाऊट इथं लॉस पण होणार आहे. समज आज 5,000वर तुझा 200 रुपये प्रॉफिट झालाय, लगेच असं कॅल्क्युलेट करायचं नाही 200, 200 गुणिले 20, कारण ट्रेडिंग डेज 20 असतात, कारण की शनिवार रविवारी ऑफ असते आणि एखादं मध्ये गव्हर्नमेंटची सुट्टी असते तरी ऑफ असते. 200 गुणिले 20 किती झाले? 4. बरोबर, 4,000. असं जर कॅल्क्युलेशन केलास म्हणजे तू 5,000वर 4,000 पर मंथ कमवणार, म्हणजे 90% पेक्षा जास्त. हे पॉसिबल आहे? लोक खुळे आहेत का FD करायला किंवा म्युच्युअल फंड मध्ये पैसे टाकायला? सगळेच इकडे आले असतील. तर हा गेम आहे पर्सेंटेज. राईट. हा गेम आहे पर्सेंटेजचा. नो डाऊट तुझं टेक्निकल अनालिसिस खरं असेल, नो डाऊट तुझी स्ट्रॅटेजी चांगली असेल, नो डाऊट तुला मार्केटचं चांगलं नॉलेज असेल, तर नक्कीच तू 5,000वर एक 10 ते 20% मिनिमम मंथली कमवशील. मी एक 10 ते 20% म्हणतो, मी इथं 20% असतो. 20% जरी तू इथं कमवलास तरी झाले 1,000 रुपये, मोर दॅन इनफ. कारण की बँकेत विचार कर ना, आपण किती म्हणजे वर्षासाठी वेट करतोय, 5% 6% मिळतात तरी पण वेट करतोय. तसंच इथं आहे, ही सायकोलॉजी बनव की इथं पर्सेंटेज मध्ये काम आहे. आज समज 200 रुपये कमवलास, उद्या 100 रुपये घालवलास, परवा 100 रुपये घालवलास, परवा 200 रुपये कमवलास. इथं असा बिझनेस चालतोय. म्हणजे बिझनेसमध्ये लॉस प्रॉफिट्स येणार आहे. जसं की कुठलाही बिझनेस असला, आज प्रॉफिट झाला म्हणजे आज तुझा धंदा झाला 5,000चा, उद्या तुला गॅरंटी आहे 5,000चं होईल. उद्या असं होईल की एक पण गिऱ्हाईक आलं नाही, वीज भाडं पाणी म्हणजे सगळं जे काय भाडं असेल ते अंगावर पडलं, पुढच्या दिवशी 100 रुपयाचा धंदा झाला. कारण ह्या दिवशी तर 5,000 कमवलेलास की एखादा पाहुणा आला असेल त्या दिवशी, त्यानं बघितलं असेल, तो गावाला जाऊन सांगणार की दिवसाला 5,000 कमवते. पण रियालिटी काय हे त्या बिझनेस मधला माहित आहे. असंच आहे या बिझनेसमध्ये, रियालिटी थोडी वेगळी आहे. लोकांना नुसतं दिसतं की हा दिवसाला 2,000 कमवायला आहे, पण रियालिटी वाईज तुला पर्सेंटेजवर इथं काम करावं लागतं. आणि आता दुसरी मेन गोष्ट, आता ह्याचा तुला अनुभव नाही आहे, पण जेव्हा तू ट्रेडिंगला लागशील, सुरुवातीला कसं असतं आपल्याला एक्सपिरियन्स नसतो. त्यामुळं जी विनिंग स्ट्रॅटेजी आहे, म्हणजे ज्या स्ट्रॅटेजीवर मी 5,000 रुपये कमवतोय त्या स्ट्रॅटेजीवर तू 500 रुपये लॉस घालवतोस. ह्याचं कारण काय माहिती आहे? तुला त्याच्यावर कॉन्फिडन्स नाही. आणि त्याच्यावर दुसरं कारण काय माहिती आहे? तुला त्याचा एक्सपिरियन्स नाही. जी क्रिएटिव्हिटी माझ्याकडे आहे ती तुझ्याकडे नाही. हळूहळू येणार. प्रत्येकाचा मला प्रश्न हाच येतोय, सर माझा लॉस व्हायला लागलाय, म्हणजे जे मी एंट्री घेतोय इथं समज मी बाय केलंय, जरा वर जाते खाली येऊन माझा स्टॉप लॉसच खातो. इथं सेलची एंट्री आहे, आता इथं माझा बायला लॉस झाला, सेलला प्रॉफिट व्हायला पाहिजे ना, इथं सेलची एंट्री आहे, जरा खाली जाते, वर जाऊन स्टॉप लॉस हिट करते. असं का होते मी सांगतो. तुम्ही इथं असा विचार करा ना की तुमची एंट्री इथं चुकली का काय. कारण इथं सेलला एंट्री घेतली असता तर इथं प्रॉफिट दिला आहे सेलला, इथं बायला एंट्री घेतला असता तर इथं बायला प्रॉफिट दिला आहे. म्हणजे
तुम्ही स्वतःच्या मनाला इथे कन्वर्ट करा की बाबा आपलं काहीतरी चुकलंय, नाही तर मार्केट तर एका फ्लो मध्ये गेलेलं आहे. जर साईडवेज असलं म्हणजे व्होलाटाईल मार्केट असलं, हे तुला मी काल सांगितलं सगळ्यात डेंजर मार्केट व्होलाटाईल, तेव्हा जाऊ दे ना स्टॉप लॉस. तुला मंथली पर्सेंटेज काढल्याशी मतलब आहे, तेव्हा जाऊ दे ना स्टॉप लॉस. 1 लाखावर महिन्याला 30-40 हजार आले तरी मोर दॅन इनफ आहे, खूप आहे, कुठंच मिळत नाही. आणि एक कुठेतरी जॉब करण्यापेक्षा घरात बसून 1 लाखावर महिन्याला 20-30 हजार आलेली कधीही चांगली. तर त्यासाठी तू असा विचार कर की बाबा आपलं काय तर चुकतं, राईट, आणि ते आपल्याला ग्रोथ करायचं आहे. मग त्यासाठी मी आहे तुझ्यासोबत, गायडन्स की काय जरी लागलं तरी सांग. ओके, तर बऱ्यापैकी आज म्हणजे ह्या सायकोलॉजीच्या ज्या गोष्टी होत्या त्या मी क्लिअर केलेल्या आहेत. आता एक लास्ट पॉईंट सांगतो एक बेसिक मध्ये, मग रेकॉर्डिंग स्टॉप करतो. हवं तर मग त्याच्यानंतर थोडा ब्रेक घेऊन परत स्टार्ट करू नये, तू म्हणशील तसं करू. आता मला तुला सांगायचं आहे, जसं मी हा पॉईंट ऑलरेडी मगाशी कव्हर केलेला आहे, तरी पण आता ह्याच्यावर थोडंसं मला डीप मध्ये जायचं आहे, कारण की हा पॉईंट इथं खूप महत्वाचा आहे सायकोलॉजीमध्ये. मला सांग, लाईफ मध्ये तू जी गोष्ट करतोस ती कशाच्या जीवावर करतोस? थोडक्यामध्ये तुला पोहायला शिकायचं आहे, तू कशाच्या जीवावर शिकणार? हिमतीवर. राईट, म्हणजे कॉन्फिडन्स. माझ्याकडे ते नसेल तर मी पाण्यात उतरूच शकणार नाही. राईट, म्हणजे आता थोडक्यात माझं उदाहरण घे. मी विहिरीत बुडलेलो, म्हणजे मामा आणि आम्ही पोहत होतो, मी विहिरीत बुडलेलो, मामानं मला काढला. त्यावेळी माझ्या म्हणजे फोबिया निर्माण झाला की मी कधीच पोहू शकणार नाही किंवा मला पोहायची इच्छाच नाही. पण त्याच्यानंतर जसं मी मगाशी तुला बोललो व्हाय, मला एकदा व्हाय क्लिअर झालं. कुणी सांगितलं नाही, स्वतःलाच व्हाय क्लिअर झालं की बाबा पोहायला येणं खूप महत्वाचं आहे. कारण चुकून कधी पाण्यात पडलो, कोण असेल नसेल वाचवायला, स्वतः जगलं तर पाहिजे. व्हाय क्लिअर झाला, पोहायला शिकायचं आहे. घरी येऊन विचारू शकतेस, रोज एकटा स्विमिंग टँकला जायचं, शिकवायला पण कोण नव्हतं. रोज एकटा स्विमिंग टँकला जायचो, हळू सगळ्यांचं बघत असं कडेला धरत कमी पाण्यात पोहायला शिकलो. म्हणजे व्हाय क्लिअर झाला, हळूहळू माझ्यात कॉन्फिडन्स आला. आणि जसं जसं माझ्यात कॉन्फिडन्स आला, मी स्विमिंग पूलला गेलो. त्यानंतर मी काय केलं, माझा जो कॉन्फिडन्स होता, तू जसं म्हणलास पोहायला शिकायचा असेल कॉन्फिडन्स पाहिजे, तो जसा वाढला, मी हळूहळू खोल पाण्यात जायला लागलो. तिथं कॉन्फिडन्स आला, मी अजून खोल पाण्यात जायला लागलो. अजून कॉन्फिडन्स आला, मी सूड मारायला लागलो. म्हणजे मला काय सांगायचं, जे सगळं डिपेंड आहे ते तुझ्या व्हायवर आणि तुझ्या कॉन्फिडन्सवर क्लिअर आहे, तुझी सायकोलॉजी. आता ह्या बिझनेसला ते कसं रिलेट करायचं आहे, तुझा इथं कॉन्फिडन्स पाहिजे. आज तू मार्केटमध्ये काम करायला यायला लागलायस, तुझ्या गोष्टी डोक्यात क्लिअर पाहिजे. व्हाय तू हे का करायला लागलायस, तुला प्रोसेस फॉलो करायचे, पैसा पाहिजे हे नको व्हाय मध्ये. म्हणजे तू गोल्समध्ये लिही पैसा पाहिजे, पण रियालिटीत प्रोसेसवर फोकस पाहिजे. तू आज का आलायस, आज मला माझी प्रोसेस फॉलो करायची आहे, माझी ही जबाबदारी आहे, मला रोज येऊन ट्रेडिंग करणं, ती मला आज फॉलो करायची आहे, पार पाडायचं आहे. त्यासाठी आज मी मार्केटमध्ये आलो आहे. त्यासाठी तुला काय करायचं आहे, ट्रेड्स करायचे आहेत. ट्रेड्स तू करायला घेणार आणि त्याच्यानंतर जे काही तुझे गोल्स होतील, प्रॉफिट लॉस तुला मिळणार. समज लॉस झाला, तुझी सायकोलॉजी अशी पाहिजे, ठीक आहे आज माझं काय चुकलं, जो पैसा गेला, आज समज तुला 10 रुपये लॉस झालाय, आज हा का झाला, मला फोन करणं किंवा स्वतः जाणून घेणं. मी इथं आज सेलला, इथं आज मी बायला एंट्री घेतलेली, इथनं मार्केट पडलं, मला काय वाटलं पहिली कॅन्डल हिरवी झाली म्हणजे बायर्स आल्यात, आता इथनं नो डाऊट मार्केट वर जाणार. मी इथं बाय केलं, पण मार्केट इथनं पडलं, जवळपास बघू शकतोस 200 पॉईंट खाली पडलं. तर हे का झालं, आज इथं तुझा लॉस का झाला, तर तू बघू शकतोस. म्हणजे विचार करायचा, स्वतःला वेळ द्यायचा किंवा हा हे असं असं झालं, इथनं मार्केट वर आलं, काल वर आलं, ऑलरेडी वर आलंय, म्हणजे इथं बायर्सनं पैसा कमवलाय. त्याच्यानंतर इथं क्लोज झालं, ओपन कुठे झाले, इथं गॅप अप गॅप डाऊन माहिती आहे तुला कशाला म्हणतात, सांगतो. ही पहिला कन्सिडर, इथनं डायरेक्ट मार्केट इथं ओपन झालं 130 पॉईंट वर. ह्याचाच अर्थ इथं बायर्सनं ऑलरेडी पोट भरलंय, तू किती खाऊ शकतोस, तुझ्या म्हणजे जेवढी भूक आहे तेवढंच खाणार ना. तसंच इथं बायर्सचं पोट भरलंय, म्हणजे आता हे पडू शकते थोडा वेळ किंवा साईडवेज जाऊ शकते दमल्यामुळे. हा विचार करून तू इथं सेलला एंट्री नाही केला पाहिजे. मग ह्यातून तुझं काय व्हायला पाहिजे, हा चूक कळाली, कॉन्फिडन्स वाढायला पाहिजे, हा आता हे परत मी करणार नाही, मला सायकोलॉजी कळाली, कॉन्फिडन्स वाढणार, नेक्स्ट डे आणि ताकदीने उतरणार. असं जर तू कॉन्फिडन्स मार्केटमध्ये वाढवलास तरच या प्रोसेसमधून चांगलं ग्रोथ करशील. आता मी एक बेसिक पॉईंट तुला म्हणतो, गॅपअप आणि गॅप डाऊन. ह्याचा अर्थ काय, गॅपअप म्हणजे काय, हा दिवस आहे मागचा, इथं दिसते तुला 28 ते 29 4, इथंपर्यंत मार्केट आलं, रेड कॅन्डल आहे, इथं क्लोज झालं, बरोबर. पुढच्या दिवशी मार्केट ओपन कुठे झालं बघ,
29 तारखेला एकदम इथं झालं, हिरवी कॅन्डल आहे त्याचा ओपन खाली असतो, इथं ओपन झालं. हा जो गॅप आहे ह्याला गॅप अप म्हणतात, कारण की मार्केट इथं क्लोज झालं ओपन झाले इथं, ह्याला गॅप अप म्हणायचं. आणि जर इथं मार्केट क्लोज झालंय म्हणजे इथं मार्केट क्लोज झालंय, आता हे उदाहरण घे, इथं मार्केट क्लोज झाले राईट, इथं बघ इथं मार्केट क्लोज झालंय, ओपन कुठं झालंय इथं, ह्याला म्हणायचं गॅप डाऊन, कारण ही जी तुझी लेवल होती त्याच्या खाली मार्केट ओपन झालं, याला गॅप डाऊन गॅप अप, एवढं सिंपल आहे. क्लिअर आहे. तर मी सायकोलॉजी आज बऱ्यापैकी बोललेलं आहे आणि हे पॉईंट्स मार्केटमध्ये तुला खूप महत्वाचे आहेत, ह्याच्यावर तू ग्रास्पिंग पण कर, ह्याचं रेकॉर्डिंग पण तुला देतो. आता ह्याचं मी रेकॉर्डिंग थांबवतो.